आणि कधी कधी तर भूक नाही म्हणून लांब लांब पळायचंस. अशा वेळी तू काय करायचीस? मी पण म्हणायचे तू जेवला नाहीस तर मी जेवणार नाही. मग काय शहाण्या बाळासारखा खायचंस. आई प्लीज सोड ना हट्ट. थोडस तरी खाऊन घे. हे बघ तू नाही जेवलीस ना तर मी पण नाही जेवणार आता. आई तुला खरं सांगू, तू ना माझ्यासारखीच आहेस. तुझ्यासारखी म्हणजे? हट्टी आहेस तू. एक छोटी रिक्वेस्ट करू तुला, प्लीज माझ्यावर ना रागवत नको जाऊस. मला नाही आवडत ते. इंद्रा, तुझ्याही बऱ्याच गोष्टी मला आवडत नाहीत. तू तरी ऐकतोस माझं? तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय रे तुला. राजकुमारासारखं वाढवलंय ना. आणि तू काय करतोयस आता? राणीचं ऐकून भांडी घासतोयस, जेवण बनवतोयस. इंद्रा, हे सगळं करताना नाही बघू शकत मी तुला. मी कायमचं थोडी करणार आहे ते. राणीला हेल्प करायची होती म्हणून थोडंसंच केलं. आणि ज्या राणीचा तू एवढा तिरस्कार करतेस ना, तिनेच मला हे ताट घेऊन बाहेर पाठवलं तुझ्यासाठी. काय? म्हणजे आत्ताही तू त्या राणीचंच ऐकून आलायस इकडे? आहे. मला इतकं वाटत होतं की तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे म्हणून तू आलायस. तू त्या पोरीच्या इतका आहारी जाशील ना असं कधी वाटलं नव्हतं इंद्रा मला. चांगलाच तिच्या तालावर नाचतोयस. तू परत काहीतरी मिसअंडरस्टँडिंग करून घेतेस. असं काही नाहीये. असंच आहे. आता ना माझे डोळे उघडलेस तू. इंद्रा, तू ना बायकोचा बैल झालायस, बैल. फक्त तुझं तुला कळत नाही ना, याचं वाईट वाटतंय मला. मी इंद्रजित सरांना बाहेर पाठवलंय खरं, पण मालती मॅडम त्यांच्यावर अजूनच चिडणार नाहीत ना? आणि दसकायला काय झालं? हे जरा कधीच गेलाय जेवण घेऊन. तू जेवून घे, जेवण थंड होतंय. ये. नाही आबा, सरांना येऊ देत, मग जेवते मी. अगं तू त्यांची वाट बघत बसू नकोस. इंद्राच्या बोलण्यानं मालती लगेच वेर घालेल आणि मग ते मायले एकमेकांना आनंदानं भरवत जेवून घेतील. तू उपाशी राहशील. ये जेवायला ये. नाही आबा, सर थांबतील माझ्यासाठी. अरे वा, पोरांची मनं जुळायला लागलंय असं दिसतंय. राणी माझ्या इंद्रामध्ये गुंतत जाते. इंद्रा तुझ्याकरता नेहमीच थांबतो का ग? नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं आबा मला. ते थांबत असेल तर चांगलीच गोष्ट आहे की. तुला आता इंद्राच्या आवडीनिवडी कळायला लागल्या असतील ना? हो, म्हणजे आता सोबत राहिल्यावरती कळतच ना आबा. इंद्रालाही कळायला लागलं असेल तुझ्याबद्दल. तसं काही नाहीये, पण असं का विचारताय आबा तुम्ही? का? तुमच्या नात्याबद्दल मी विचारतोय, तुला आवडत नाहीये का? नाही, असं काहीच नाही आबा. आबा असं का विचारतायत आज? त्यांना काही कळलंय का? नाही, पण माझंच मला अजून काही कळलेलं नाहीये. आबांना काय सांगू मी? पण माझ्या चेहऱ्यावर काही वेगळं दिसतंय का? मी काहीतरी वेगळी वागते म्हणून आबा मला असं विचारतायत का? काय सांगू मी आबांना आता? आणि
माझ्यापासून काही लपवतेस का? हे बघ, का बापाला लेकीच्या मनात काय चाललंय हे कळतं बरं का? काय? हो बाबा, मी आवडते. माझ्या नजरेला नजर भिडवायला माझ्या डोळ्यासमोर यायचं नाही. आई, काय झालं? कसला विचार करतेस? बघ राज, आबा, मालती, इंद्रा, राणी सगळे आपल्या किती जवळ राहतात, पण तरी सुद्धा नात्यातलं अंतर किती वाढत चाललंय. याआधी आपण त्यांच्याशी तोडून वागलो आणि आता ते आपल्याशी तोडून वागतात. हे असं कुठवर चालणार रे आजी? आई, आपण त्यांना इतकं दुखावलंय म्हटल्यावर त्यांना शांत व्हायला थोडा वेळ द्यावाच लागेल ना. आणि खरं तर माझ्यामुळे ते सगळ्यात जास्त हर्ट झाले. पण आता मी ठरवले, अजिबात चुकीचं वागणार नाही. तू जे ठरवलेस ना ते करून दाखव अजित. मला माझा पूर्वीचा अजित बघायचा. हो ना? मग तो तुला लवकरच बघायला मिळेल. माझ्या सुधारण्याची सुरुवात आजपासून सुरू करतो मी. आई, यापुढे मी या दारूला स्पर्श सुद्धा करणार नाही. यापुढे मी फक्त चांगलं वागेन आणि सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करेन. ही पुस्तकं परत करायची आणि माझ्या इंद्राचा घड्या परत घेऊन यायचं.